अर्जुन साड्याच्या दुकानात जातो आणि दुकानदाराला जरा चांगल्यातील निळ्या कलरची साडी मागतो. खूप साड्या पाहतो, परंतु त्याला कोणती साडी पसंत पडत नाही. मग शेजारी असणारी त्याची बायको अबोली म्हणते की, अहो मला निळा कलर आवडत नाही, माझ्यासाठी नका घेऊ. अगं तुझ्यासाठी नाही घेत, मग माझ्या ताईला पण आवडत नाही निळा कलर. मग नेमकं तुम्ही कोणाला घेत आहात साडी? अगं ही साडी मी माझ्या मावशीसाठी घेत आहे. काय, ते तुमच्या गरीब मावशीला एवढी महागातली साडी घेताय? असं म्हणतात आजूबाजूची माणसे तिच्या तोंडाकडे बघायला लागली आणि तिथंच एक निळ्या कलरची साडी त्याला दिसली. ती साडी 10,000ची होती, तरी पण त्याने ती साडी पॅक करायला सांगितली. ती सारखी सारखी विचारत होती. तो म्हणला गाडीत गेल्यावर सांगतो. अबोली रागाने जाऊन गाडीत बसते आणि निम्म्या रस्त्यात गेल्यावर अर्जुन तिला सांगायला सुरुवात करतो. त्याआधी ती म्हणते की माझ्यापाशी घरात खूप साड्या पडल्या आहेत, त्याते एक साडी नक्कीच दिली असती. एवढा खर्च करायची गरज नव्हती. ती मनातून प्रचंड रागवलेली असते. अर्जुन म्हणतो, छान आहे ना साडी? मी काय म्हणते ते तुला कळत नाही का? का कळत असून न कळल्यासारखं सॉंग करतोस? हो मला कळते तू काय म्हणते ते. तुला ही साडी घेतलेली पटलं नाही हे कळतंय मला. अर्जुन मात्र मनातून खूप खुश होता, कारण का त्याच्या मनासारखी साडी त्याला मिळाली होती. अरे चप्पल छान आहे म्हणून कोण आपल्या डोक्यावर घेऊन मिरवतं का? अबोली तू आता अति बोलत आहेस. तुला नाही माहित माझ्यावर माझ्या मावशीचे किती उपकार आहेत. मी तिचे उपकार 7 जन्म सुद्धा फेडू शकणार नाही. माणसे म्हणतात माय मरो, पण मावशीचं गो हे म्हण सगळ्यांनाच माहित आहे. पण याचा खरा अनुभव मला आला. माझी आई कशी होती मी अजूनही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही, कारण का माझी आई मला कळत नव्हती तेव्हाच मला सोडून गेली. मला मामा पण नव्हता, मला फक्त मावशीच होती. माझे वडील सुद्धा मला सोडून दुसरं लग्न करून निघून गेले. मग माझी सगळी जबाबदारी माझ्या मावशीने घेतली. मला 2 मावस भाऊ होते, त्यांचे पण वय माझे एवढेच होते. माझे दोन्ही भाऊ चांगल्या शाळेत शिकत होते आणि मला सरकारी शाळेत काकांनी टाकले. मावशी काकांच्या मागे लागली होती की मला पण चांगल्या शाळेत टाका, परंतु काकांना मी खूपच होत. त्यांचे पण बरोबर होत. आधीच 2 मुलांचा भार आणि त्यात माझा भार म्हणल्यावर त्यांची चिडचिड होत होती. दिवस तसेच जात होते, परंतु मावशीने मला कधीच आई नाही याची जाणीव करून दिली नाही. मला काका आणि माझे 2 भाऊ सतत धुसफुसत करत होते, परंतु माझी मावशी मला खुशीत घेऊन माझं दुःख घालवत होती. माझी मावशी माझ्यासाठी अन्नपूर्णा आहे, ज्या घरात मला छोटी मोठी कामं सांगत असायची. कधी दुकानाला जाणं, दळण आणणे, काकाला डबा घेऊन देणे, भाजी आणणे, मला ते जेवायला घालायचे हे मला दिसायचं, परंतु माझ्या काकांना ते खुपायचं. परंतु माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मला मावशीला सोडून दुसरीकडे कुठे जाणे शक्यच नव्हते, कारण माझं म्हणून दुसरं कोणच नव्हतं. मला वाटायचं की मी एक खोली भाड्याने घेऊन तिथे राहावं, परंतु ते शक्य नव्हतं. माझे जेवण, रूमचे भाडे, चहा, नाश्ता, त्यामुळे मन घाबरून जायचं. ज्या दिवशी माझं जेवणात मन नसायचं, मावशी समजून जायची की मी टेन्शन मध्ये आहे. मग मावशी प्रेमाने मला भरवत असायची. तिच्याकडे पाहिलं की माझ्या डोळ्यात पाणी यायचं. माझ्यामुळे मावशीला त्रास होतो हे मला जाणवत होतं, परंतु मावशीने कधी माझ्या भावात आणि माझ्यात भेदभाव केला नाही. जेवताना कधी कधी डोळ्यातील पाणी ओघळून ताटात पडायचे. जसं देवाने नशीब दिले तसं जगायला लागलं. माझ्यामुळे मावशीला त्रास होतो हे मला जाणवत होतं, परंतु मावशीने कधी माझ्या आणि माझ्या भावात फरक केला नाही. माझ्या 2 मावस भाऊ एवढंच प्रेम मावशीने मला दिलं. जेवताना कधी डोळ्यातील पाणी ओघळून ताटात पडायचे. जसं देवाने नशीब दिले तसं जगायचं. मनावर दगड ठेवून मी दिवस काढत होतो.
मावशीमुळे मला खूप आधार झाला. तिने मला कधीच अंतर दिले नाही. असेच ते दिवस होते. हळूहळू मी मोठा होत गेलो. एके दिवशी माझ्या मावशीला आणि काकाला कुठेतरी लग्नाला जायचे होते आणि कपडे इस्त्री करून द्यायचे होते. त्यामुळे काकाने मला जबरदस्तीने ते कपडे इस्त्री करायला सांगितले. तशी मावशी येऊन म्हणाली होती, अहो राहू द्या, मी करते ना, कशाला उगाच त्याला त्रास देताय. परंतु काका खूप कठोर शब्दात म्हणाले, काय मी फुकट याला कामाला लावत नाही, खातो ना, गिळतो ना, तर मग काम केल्याशिवाय कसं जमणार. काम तर करावेच लागेल. आणि काकाने मला 1 तासाच्या आधी हे कपडे इस्त्री करायला सांगितले म्हणण्यापेक्षा समजलेलं असं म्हण. मी याच्या आधी कधीच इस्त्री केलेली नव्हती आणि मला इस्त्री सुद्धा येत नव्हती. मला बोलण्याचा चान्सच काकाने दिला नाही. काका बाहेरच खुर्ची टाकून बसले होते. त्यामुळे मावशीला सुद्धा माझी मदत करता येत नव्हती. त्या दिवशी काकांचा राग माझ्यावर जास्तच होता. मी एकदम साध्या शाळेत राहून सुद्धा वर्गात पहिला आलो होतो. तेव्हा मी 10वीत होतो आणि त्यांचा मुलगा पण 10वीतच होता आणि तो इंग्लिश आणि गणित या विषयात फेल झाला होता आणि त्याचा राग माझ्यावर काका काढत होते. आमच्या तुकड्यावर जगणारा हा अनाथ मुलगा वर्गात पहिला आला आणि त्यांचा मुलगा नापास झाला हे त्यांना आवडलं नाही. त्यांची दोन्ही मुलं पण वेगळ्याच तोऱ्यात होती. परंतु माझ्या मावशीने मी पहिला आलो म्हणून खूप लाड केले. माझे गपचिप ऑप्शन करून माझ्या तोंडात लाडू घातले आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवला. माझे दृष्ट काढत म्हणाले, खूप खूप मोठा हो. आणि तोपर्यंत काकाने दराडून मला हाक मारली. हाक आली तसं मी तसाच बसवले, कारण का अजून इस्त्री करायचं राहिलं होतं आणि काका माझ्यावर अजून पिसाळलेले आणि मला अजून इस्त्री करायला बसायचे होते. मी घाबरत इस्त्री करायला लागलो. इस्त्री काय मला येत नव्हती आणि ती इस्त्री म्हणजे आताच इस्त्री सारखी नव्हती. ती इस्त्री फारच जड होती. घाबरत घाबरत फिरवायला लागले. 5-6 कपडे चांगले जमले, पण शेवटच्या कपड्याला गडबड झाली. मावशीची साडी जळाली. मन घाबर झालं. थरथरत्या हाताने त्या घड्या नीट ठेवल्या. सगळ्यात खाली ती साडी ठेवली आणि त्या रात्री न जेवताच मी झोपी गेलो नाही, परंतु झोपण्याचं नाटक करून झोपण्याचं सॉंग केलं. सकाळी पण माझे प्राथमिक कामे उरकून मी बाहेर हुंदडायला गेलो, कारण का मला भीती वाटत होती. जसा दिवस जाईल तसं माझ्या हृदयाची धडधड वाढत होती. डोळ्यासमोर ती साडी आणि काका फिरत होते. परंतु माझा मावस भाव मला शोधत आला आणि म्हणाला की आईने तुला बोलवलं आहे, आता जावं तर लागणार होतं. आजचं मरण उद्यावर किती दिवस ढकलणार या विचाराने गेलो. फारच काका बोलले तर आपण सरळ निघून जायचं असा निश्चय मी केला. दक्कत घरात शिरलो. काका मावशी लग्नाला जाण्याच्या तयारीत होते आणि सगळे मी इस्त्री केलेले कपडे घालून तयार होते. तेवढ्यात मावशी बाहेर आली. बाहेर आलेल्या काका तिला म्हणाले, ती निळ्या रंगाची साडी का नाही घातली काल इस्त्री केलेली. हे ऐकून माझा हातपाय कापायला लागले. सगळ्या अंगाला घाम फुटली. पण मावशी सावरत म्हणाली, अहो ती साडी मला आता टोचत आहे, तिचं काचरा जड झाला आहे. तशी ती साडी माझ्या माहेरच्यांनी घेतलेली होती खूप वर्षापूर्वी, परंतु मी ती जपून ठेवली होती. परंतु मला आता वाटतंय की जसं तुम्हाला माझं माहेर टोचत होतं तसं मला आता ती साडी टोचत आहे. त्यापेक्षा तुम्ही ही घेतलेली चॉकलेटी पैठणी चांगली मौसूत आहे. उगाच टोचणाऱ्या साडीचं नाव काढू नका. मावशी सगळं मुद्दाम बोलत होती, परंतु काकांचं कौतुक केल्यामुळे काकांचा चेहरा उजळला. माहेरच्यांची बाजू न घेता त्यांची बाजू घेतली म्हणून ते खुश होते आणि ते म्हणाले की आजपासून ती टोचकी साडी घालूच नको, तशी पण तुला ती छानच दिसत नाही. काका मावशीला म्हणाले की मी अजून अशा 4-5 साड्या आणतो. काका बाहेर जाताना मावशीने माझ्या पाठीवरून हात फिरवत मला म्हणाले की छान बाजरीची भाकर आणि दूध आहे ते खा. मी बाजरीची भाकर जरा जळाली आहे ते एवढं मनावर घेऊ नको. मावशीचं बोलणं फक्त मला समजले. मावशीमुळे त्या दिवशी मी वाचलो होतो.
जेवताना कळालं की बाजरीची कोणतीच भाकरी जळाली नव्हती, पण ते वाक्य साडीवरून होतं हे मला परत समजले. परत काही महिने असेच निघून गेले. नंतर दिवस पण बदलले. छोटी मोठी कामं करत मी शिक्षण आणि माझा खर्च करत होतो. परत शिक्षण होत होता माझी प्रगती होत गेली आणि नंतर घरदार आणि लग्न. परत हळूहळू मुलांचं टेन्शनने काकांना हार्ट अटॅक आला आणि ते गेले. मुलं पण खूप व्यसनाच्या आहारी गेली. जेवढी प्रॉपर्टी होती तेवढी सगळी प्रॉपर्टी त्यांनी दारू आणि नशेत घालवली. आता मावशी गावाकडे मजुरी करत घर चालवते. घर म्हणजे तुम्ही पण मुलं लग्न करून आहेत, परंतु त्यांच्याकडे घरी द्यायला 1 रुपया सुद्धा नाही. त्यांच्या पोरा बाळांना कोण सांभाळायचं, म्हणून मावशी नाईलाजाने कामाला जाते. मी आता मावशीला कायमच इकडे घेऊन येणार आहे. तुझी मला परवानगी असेल तर. हे सगळं ऐकून अबोली फक्त शांत राहते. अर्जुन म्हणतो, प्लीज अबोली, मला माझ्या मावशीला माहेरची साडी द्यायची आहे. माझ्यामुळे माझ्या मावशीची साडी जळाली आहे. प्लीज मला माझ्या मावशीचं माहेर पण करू दे. खर तर त्यावेळेस मावशीने खूप प्रेमाने मला जेवू घातले, त्यामुळे मी शांतपणे शिकू शकलो. तिचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. अबोली हे सगळं ऐकून दंग झाली. किती वेगळं असतं रे प्रत्येकाचं आयुष्य. आज तुझ्या यशामागे तुझ्या मावशीचा किती हात आहे हे मला समजले. तिने पाठीमागे ठेवलेली साडी आता तिच्या मांडीवर घेतली आणि अर्जुनला म्हणाली की आपण तिला मस्तपैकी पॅक करू. अर्जुनच्या पुढे त्याचा भुतकाळ फिरत होता आणि त्याची मावशी सुद्धा निळी साडी घालून पदर घेऊन बसलेली त्याला दिसत होती. त्याचे डोळे भरून आले आणि दुसऱ्या दिवशी आनंदाने अर्जुन आणि अबोली गावी मावशीकडे जायला निघाले. कथा आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.